नमस्कार मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. पहा, आपल्या पक्षाला आज येऊन 4था दिवस आहे. 4 दिवसाचे पक्षी झालेले आहेत. पहा, पूर्ण शेडमध्ये कसं वाटतंय, किलबिलाट पक्षाचा चिवचिवाट वाटतंय का नाही. आपल्या पक्षाची सकाळ सकाळ आम्ही अशी सगळी कामं करून घेतो. कामाच्या वेळेस व्हिडिओ काढायला कसं जास्त होत नाही, आम्ही दोघंच कामं करतो. त्याच्यामुळं मुलं शाळेत जाते सकाळी. ही छोटी भांडी जी आहेत ना, ही खाद्याची भांडी आहेत आणि हे जे आहेत ही पाण्याची भांडी आहेत. ती सकाळी रोज सकाळी या संध्याकाळी 2 टाईम स्वच्छ करावं लागते. तर त्याच्यामुळे जास्त धावपळ होती. घरचं गायांचं त्याचं आवरून इकडे शेडमधलं आवरायचं असतं. कसं आहे ना, आपण स्वतः कामं केले तर त्यात आपल्याला काहीतरी परवडतं, नाहीतर मग दुसऱ्याकडून कामं करून घ्यायची आणि मग ते आपल्याला परवडत नाही. स्वतः कष्ट केलं तर कोणत्या गोष्टीत आपण सिद्ध करू शकतो की आपल्याला त्यात काहीतरी राहते म्हणून. आणि जास्त बाहेर पैसा पण जाऊ नाही द्यायचा, तरच आपल्याला म्हणजे कोणत्याही धंद्यात स्वतः कष्ट केलं तरच त्यात परवडतं. आणि जेणेकरून की आपल्याला कामात व्यस्त बी राहतं माणूस, जास्त इकडं तिकडं वेळ जात नाही, काही नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, काही नाही. त्याच्यामुळे आपलं कामात व्यस्त राहायचं. आम्ही घरचं गायांचं आवरून इथलं आवरितो. आत्ताच इथलं आवरून गेलो होतो घरचं, परत गायांचं आवरिलं आणि आता आले. म्हणलं आता आपल्या मंडळीला आपले व्हिडिओ टाकू एखादा, आणि आपले पक्षी कसे वाटतात ते आपली मंडळी सांगतील. तुम्हाला पण असं शेड करायचं असेल तर आपल्याकडं आपले पोल्ट्रीचे पण व्हिडिओ असतात, गायांचे पण असतात. तुम्ही 5 जण नवीन असताल तर चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कसे नवनवीन व्हिडिओ येतील तुम्हाला. आणि आम्ही जेणेकरून तुम्हाला जी आपल्याला अनुभव आहेत ते सगळे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू. काही काही लोक असं खरं सांगत नाही, तर शेडमधलं पण घरचं गायांचं पण. आणि आम्हाला स्वतः अनुभव आहे की, कारण आम्ही शेड हे आम्हाला शेड उभं करायचं होतं ना, त्यावेळेस बऱ्याच जणांना विचारलं, पण त्या लोकांनी आम्हाला अशी खरी माहिती दिली नाही. आम्हाला त्यातच आम्हाला जरा शेड बांधायचं आमचं जजमेंट जरा हुकलं. आम्हाला 200-250 फूट शेड बांधायचं होतं. त्यावेळेस लोकांनी जास्त असं म्हणजे भांडवल जास्त जातं असं तसं आम्हाला भीती दाखवली. मग आम्ही म्हटलं नको, आपल्याला बजेटमध्ये करायचं आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्यांनी 150 फूट शेड बांधायच्या वेळेस आम्ही जास्त आम्हाला बांधायचं होतं, पण त्यांनी आम्हाला माहिती नाही दिली चांगली. त्याच्यामुळं मग आम्ही फसलो. आता तुम्हाला जर बांधायचं असेल तर तुम्ही 250 फूट बांधू शकता, कसं बचत आपल्याकडे असेल तर. आणि कसं कमी खर्चात जास्त होतं. पण आम्ही फसलो तर आमचं मटेरियल भरपूर उरलं, पण त्यावेळेस कळलं नाही आम्हाला. आमचं हे 150 फूट आहे. आणि हे शेडचं कसं असतं, कामं जर आपण आपल्या घरी केले तर सगळं परवडतं. आम्ही हे सगळे कामं घरीच करतो. हे परत हे पक्षी गेले ना, हे खत पण आम्ही घरीच भरतो. हे भांडे वगैरे सगळे साफ करतो, शेड धुवून काढतो. आम्ही एकही पैसा बाहेर जाऊन देऊ नाहीत. फक्त आपले पक्षी जर ज्या दिवशी लिफ्टिंग असते तर पक्षी भरायच्या वेळेसच बाहेर आम्ही माणसं बोलवतो, कारण आम्ही आमची मुलं लहान आहेत. आम्हाला पक्षी भरायला रात्रीच्याला आम्ही दोघंच असतो, त्याच्यामुळं होत नाही. मग ते पक्षी भरायला बाहेरून आम्ही बोलवतो आणि बाकीचे सगळे कामं आम्ही घरीच करतो. कोणतेही कामं घरी केले, कष्ट केले तर त्यात परवडतंच. परवडत नाही असं काहीच म्हणायचं नाही. कष्ट केलं तर कुठलीही गोष्ट परवडते. त्याच्यामुळं तुम्ही आम्हाला जर नवीन असताल ह्या व्हिडिओवर तर आपलं हे चॅनल तुम्ही लक्षात ठेवा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही जी माहिती देतो ही खरीच सांगणार, असं खोटं कोणी काही पण बोलू द्या, पण आम्ही जी माहिती आम्हाला अनुभव आहेत ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू. आणि हे पहा, हे पक्षी आता 3-4 दिवसाचे झालेले इथं. किती छान पक्षी इथं. आम्ही यांची इतकी आपल्या छोट्या छोट्या मुलापेक्षा जास्त काळजी घेतो. आमचे मुलं पण ना सकाळी उठल्यापासून शाळेत जाऊपर्यंत सुद्धा इकडं आईवडिलांना मदत करतात. कसं शेतकऱ्याची मुलं हे सगळे म्हणजे समजदार असतात. आणि आपलं शेतकरी म्हटलं तर सगळ्याची एकमेकाची जीवाची जाणीव असते त्यांना. त्याच्यामुळे ती मुलं पण आम्हाला मदत करतात. आणि पहा आपले पक्षी किती छान आहेत. आज जास्त ऊन पडले, त्याच्यामुळे आम्ही थोडे पडदे पण खाली केले, तर जास्त गरम होतं आहे म्हणून. आज 4था दिवस आहे पक्ष्यांना, पण किती छान वाटतं. आणि गोंडस पक्षी झाले छान. आणि तुम्हाला जर आज पोल्ट्रीचा व्यवसाय करायचा असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही पूर्ण माहिती देऊ तुम्हाला. कसं जेणेकरून असं लोक खोटं बोलतात तसं आम्ही बोलणार नाही. तर आणि तुम्ही करा, असं आमचं नाही की कोणाला पण असं खोटं बोलून सांगत नाहीत हे परवडत नाही. परवडतं, लोकांचं काम करण्यापेक्षा हे खूप परवडतं. तुम्ही पण करा. आणि तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लवकर आम्ही चांगली माहिती देऊ. तर आम्ही शेड बांधण्यापासून तर सगळी माहिती तुम्हाला देऊ. तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. कसं वाटतं हे व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कुठून पाहताय ते पण सांगा. आणि नवनवीन